Iron Out Professional Laundry is upgrading, getting bigger, and is now Zion Out Professional Laundry. Service which they provide: dry clean, laundry, steam press, sofa deep cleaning, carpet deep cleaning, and shoe laundry. Free pickup and drop facility available. The only steam press facility in Bhiwandi with premium packaging. Organized app-based laundry service. Prepaid laundry packages are also available with lots of offers. One of its kind laundry setup in Bhiwandi, offering premium services at affordable rates. Serving entire Bhiwandi with more than 500 customers and 50,000 plus articles processed. At Allied Auto Service, HPCL dealer, Old Agra Road, near Baghi Firdaus Masjid, Bhiwandi. बोले हमने बोला हाँ ठीक है। हेलो फ्रेंड्स, मैं फिरोज मेमन दवाई में सभी का स्वागत है। आज चुनाव प्रचार का आखिरी दिन है और 5 बज चुके हैं। यहाँ पे हम आए भिवंडी के शिवाजी चौक पे। यहाँ पे नीलेश सांबरे की सभा थी जहाँ पे प्रकाश बाला साहेब अम्बेडकर साहब आए थे, जो कि बाला साहेब अम्बेडकर है, जो कि बाबा साहेब अम्बेडकर है, उनके वंशज है। और उन्होंने भी अपनी वंचित बहुजन अघाड़ी की तरफ से नीलेश सांबरे जी को समर्थन दिया है। और नीलेश सांबरे जी ने आज एक महा रैली का आयोजन किया था, जो कि रैली है ये साईं बाबा मंदिर से शुरू हुई थी और शिवाजी चौक पर, छत्रपति शिवाजी महाराज चौक पर ये खत्म हुई, संपन्न हुई। और यहाँ पे एक महासभा का आयोजन किया गया था, जहाँ पे मंच से खड़े होकर जो है काफी वादे किए गए और उन वादों में बहुत सारी नाराजगी भी थी पिछले खासदार को लेकर। और जो अब जो बाकी के उम्मीदवार खड़े उनके ऊपर निशाना साधते हुए कई बातें जो है नीलेश सांबरे जी का। और एंड मोमेंट पे जो है प्रकाश अम्बेडकर जी है, प्रकाश अम्बेडकर ने भी अपने बातों में यही कहा कि अगर यहाँ से कोई भी जीतता है, अगर सांबरे जी को छोड़ के अगर कोई भी जीतता है तो एनसीपी भी जो है वो बीजेपी में विलय होने वाली है और जो शिवसेना है वो भी बीजेपी में विलय होने वाली। इसलिए जो है नीलेश सांबरे जी को वोट दो, उन्होंने ये अपने मन से जो है ये लोगों को आह्वान किया। आइए देखते हैं क्या थी पूरी सभा। महाराष्ट्र कुणबी एकीकरण समिति, सकल मराठा संघ और बहुत कोई छोटी मोटी संगठन और आप सब मेरे सिस्टर लोगों, सब भाइयों, आपके दम पे मैं इस इलेक्शन लड़ रहा हूँ। आज बोलने के बहुत बोलने का मेरे को आपसे। मेरे को अभी पत्रकार जी ने पूछा कि आप रैली कब निकलने वाले हो विजय की। मैं आपको पूरे सब भिवंडी वाले को शब्द देता हूँ, पहला दिन मेरा जिस दिन चुन के आऊंगा इंदिरा गांधी हॉस्पिटल का परिस्थिति सुधारूंगा, दूसरे दिन रुक्मिणी देवी का सुधारूंगा, बदलापुर का सुधारूंगा, उसके बाद में शिक्षा का सुधारूंगा। 4-5 दिन मेरे उसमें जाएंगे, उसके बाद में अपनी विजय रैली निकलेगी। विजय किस चीज का करने का, जब हम आपको अच्छी तरह से आरोग्य व्यवस्था नहीं दे सकते, बच्चों को शिक्षा नहीं दे सकते, तो किस दिन का विजय महोत्सव करने का। आपने देखा होगा, हेलो, मैं आपको बोलता हूँ कि जो चीजें आज भिवंडी की हालत इतनी बुरी है, लूम्स की पूरी वाट लगाई, टोरेंटो ने पूरा भिवंडी का परिस्थिति कठिन कर दिया है, रोजगार की व्यवस्था नहीं है। आज मेरे इतने शिक्षक क्यों आ सके यहाँ पे, क्योंकि इनको गोडाउन में काम नहीं करना है, इनको इधर ही काम मिलाना है और उनको मालूम है उनका भाई यहाँ पे उनको रोजगार उपलब्ध कर देगा। मेरे बहनों को अच्छा एजुकेशन देके, अच्छा क्वालिफाइड बना के उनको अच्छे जॉब में लगा चाहिए। हम आपको दावे के साथ बोल सकता हूँ कि भिवंडी में जैसा सूरत में टेक्सटाइल पार्क है, वैसा भिवंडी में हम 100% लाएंगे। अपने सबके बच्चों के लिए हर गली में, हर मोहल्ले में अपन फ्री कोचिंग क्लासेस
व्यवस्था करेंगे। और इतना ही नहीं, आपके सबके तबीयत के लिए हर मोहल्ले में अच्छा जिजाऊ 5-6 जागा सोडल्या की ज्या कम्फर्टेबल मार्जिननी निवडून येतील। उरलेल्या सगळ्या जागा ज्या आहेत ते 15 ते 20 हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून शेवटचा फेज संपल्यानंतर सुद्धा जे 400चा क्लेम करत होते, 4848 जागा जिंकू म्हणून सांगत होते, आज भारतीय जनता पक्ष आम्ही किती जागा जिंकणार हे सांगण्यापासून स्वतःला कुठेतरी रोखतात आहेत अशी परिस्थिती आहे। आमच्या माहितीप्रमाणे 1 लाख बीजेपीच्या विरोधात आहे। टक्केवारी कमी झालेली जी आहे त्याचा पूर्ण फटका हा असणारा भारतीय जनता पक्षाला आहे। आणि त्याच्यामुळे रिझल्ट हे अनपेक्षित असतील असं मी त्या ठिकाणी गृहीत धरतोय। त्याच्यामुळे मीही या ठिकाणी स्वतःला आवरतोय की आम्ही असणारा किती निवडून येऊ याचं मी आज काही सांगत नाही। महाविकास तुम्ही जसं म्हणता की भाजपाला फटका बसेल, पण त्याचा फटका बसलेला फायदा कोणाला नक्की? मी असणारा एवढं आपल्याला सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही सांगत होते की आम्ही 6च्या 6 घेऊ, आता असणारा ते 4ही घेऊ असं म्हणत नाहीये। परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे। जे कॅम्पेन मी करत आलेला आहे त्या सगळ्या कॅम्पेन मध्ये त्या ठिकाणी लढत आहे की भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशी बऱ्याच ठिकाणी लढत आहे अशी परिस्थिती आहे। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेना या दोघांचं कुठंही जमत नाहीये। एकमेकांना ते एकमेकांच्या प्रचारामध्ये नाहीये आणि एकमेकांना मदतही करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे सेनेची मतं किती काँग्रेसला ट्रान्सफर झाली आणि काँग्रेसची मतं किती सेनेला ट्रान्सफर होणार याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे। काल ज्या पद्धतीनं दोन्ही महायुती असेल महाविकास आघाडी मुंबईतलं मोठं शक्ती प्रदर्शन, ते मुंबईतलं मोठं शक्ती प्रदर्शन त्याच्यामध्ये मुंबईतले आणि बाहेरचे असे दोन्ही लोक, त्याच्यामुळे असताना नुसतं मुंबई होतं असं म्हणता येणार नाही। लोकांनी शक्ती प्रदर्शन ज्याच्याबद्दल दुमत नाही त्या ह्याच्यामधलं आता मतामध्ये किती रूपांतर होत आहे ते आपल्याला 4 तारखेला कळेल। एक वक्तव्य केलेलं आहे की आरएसएसची मदत घेऊन आम्ही मोठे झालो, पण आता आम्ही फार मोठे झालो त्यामुळे आता आम्हाला मदत आरएसएसची लागत नाही असं जे.पी. नड्डांचं वक्तव्य आहे। हे मला वाटतं एक फसवं मतदान आहे, फसवं स्टेटमेंट आहे। त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे आणि म्हणून मुसलमानांना ते सांगतात की आमचा आरएसएसचा संबंध नाही। स्टेटमेंट खरं नाही। आरएसएसच्या बिना भारतीय जनता पक्ष उभा राहू शकत नाही। भिवंडीमध्ये आज आपण निलेश साबळे यांना समर्थन द्यायला आलात नक्की काय? नाही, अगोदरच त्यांनी असं मला तर प्रॉमिस केले आणि त्याच्यामध्ये मी त्यांना असं प्रॉमिस केलं होतं मी जो उभं राहिला पक्षाच्या वतीने आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ। जो है वंचित बहुजन आघाड़ी जो है वो हर मतदार संघ में जो है करीब 1.25 लाख से 2 लाख वोट लेके बैठी हुई है। और पार्टी का जो वोट है ये वोट मिलिंद कांबळे को वैसे की वैसे हुई है। सर, मिलिंद कांबळे प्रकरण घडलं, मिलिंद कांबळेला भिवंडीमध्ये गुन्हा दाखल झाला 2 मिलिंद कांबळे असल्यामुळे, त्यामुळे वंचितचा उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही। परंतु आता काल ती घटना घडली जे मिलिंद कांबळे त्यांना मारहाण सुद्धा झाली कल्याणमध्ये आणि त्यांना वंचितच्या कार्यकर्त्यांनीच मारलं। त्यांना सर जे मारहाण झालेली ती अगोदरची काल व्हिडिओ आलेला आहे, आम्हाला कल्पना आहे त्याच्यावर इलेक्शननंतर आम्ही असं झालं। थँक्यू।